नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे लेक्चर रिव्हिजन लेक्चर आहे। रिव्हिजन मधलं हे थर्ड लेक्चर आहे। याच्या आधी सुद्धा आपण 1 आणि 2 लेक्चर घेतलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। येणाऱ्या राज्यसभेसाठी आणि कंबाईन एक्झामसाठी तुम्हाला हे युजफुल होईल। आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटते, इम्पॉर्टंट वाटते। चला आता वेळ न दवडता आपण रिव्हिजनला चालू करू। हे जे लेक्चर असणार आहे ते प्रश्नोत्तरे स्वरूपात असणार आहे। तुम्ही क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचा आन्सर पहिल्यांदा टिक करा आणि त्याच्यानंतर मग एक्सप्लेनेशन बघा। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कळेल की तुमचं कुठे काही जे वाचण्यामध्ये आपण कोणता पॉइंट मिस केलाय ते सुद्धा इथे कव्हर होऊन जाईल। चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चन पासून। बोगीबिल रस्ते रेल्वे रस्ता पुलाबाबत योग्य विधाने निवडा। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण जास्त रखडलेला जो रेल्वे रोड होता ओके त्याच्या पुलाबद्दल आहे आणि त्याचं नाव आहे बोगी बिल। तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की भारतातील सर्वात लांब रेल रोड ब्रिज कोणता आहे, तर तो त्याचं नाव काय असणार आहे, बोगी बिल ब्रिज। तर बघा इथे काय त्यांनी सांगितलेलं आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला आणि विचारलेलं आहे की योग्य अयोग्य तुम्हाला निवडायचं आहे। तर बघा या पुलाचे भूमिपूजन 1997 साली झाले, तर राईट आहे की त्यावेळेचे जे पंतप्रधान होते HD देवगौडा यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं, म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते हे बरोबर आहे। त्याचबरोबर तुम्ही लक्षात ठेवा HD देवगौडा ओके, कारण हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की त्यावेळेचं कोण होतं। पुलाची लांबी 4.9 किलोमीटर आहे, बरोबर, तर हे पण बरोबर आहे। पुलाची लांबी जी आहे ते 4.94 आहे, बरोबर। तर म्हणजे 4.9 आणि 4.94 तुम्ही सेमच घेऊ शकता, म्हणजे हे पण आहे ते बरोबर आहे। सर्वात लांब रेल रोड ब्रिज आहे, त्यामुळे तुम्हाला याची लांबी विचारली जाऊ शकते, त्यामुळे हे पण तुम्ही वन लाइनरसाठी लक्षात ठेवा। म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। क बघा, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला हा पूल रेल्वे व रस्ता अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीस उपयोगी आहे। आता हा रेल्वे व रस्ता सांगितलेला आहे, रेल रोड ब्रिज आहे, रेल्वे रस्ता पूल आहे, म्हणजे हे तर बरोबरच आहे। फक्त तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला, तर हे काय आहे, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असलेलाच आहे, त्यामुळे हे सुद्धा जे आहे ते बरोबर आहे। आता तुम्हाला याच्यामध्ये आणखीन लक्षात काय ठेवायचं आहे की हा कोणकोणत्या राज्यांना जोडतो किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांना जोडतो। एक म्हणजे काय, आसाम, आणि दुसरा आहे अरुणाचल प्रदेश ओके। जर तुम्हाला हे विचारलं, राज्य विचारलं तर आसाम अरुणाचल, जिल्हे विचारले तर दिब्रुगढ आणि धेमाजी जिल्हा। आसाम मधील इथे लिहून ठेवतो मी, आसाम मधील जो आहे तो दिब्रुगढ ओके, आणि अरुणाचल प्रदेश मधला धेमाजी, हे आपण घेतलेलंच आहे, तर इथे आता रिव्हिजन मध्ये आपलं कव्हर झालेलं आहे। तर दिब्रुगढ आणि धेमाजी या जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प आहे। आणि आता याच्यामध्ये काय आहे, हा रेल रोड आहे, तर याच्यामध्ये म्हणजे दुहेरी रेल्वे मार्ग सुद्धा असणार आहे आणि वाहने जाण्यासाठी साधा रस्ता सुद्धा असणार आहे। म्हणजे खालच्या भागामध्ये रेल्वे मार्ग आणि वरच्या भागामध्ये रस्ता असं हे असणार आहे। आणि आता इथे बघा काय सांगितलेलं, या पुलाची प्रत्यक्ष कामास सुरुवात 2002 मध्ये झाली। तर ऍक्च्युली हा खूप म्हणजे असं वेटिंगवर पडलेला होता हा, हे याचं जे काम होतं ते, तर हे बरोबर आहे। याचं जे भूमिपूजन झालेलं ते 1997 पहिलंच वाक्य होतं आपलं, आणि याची कामाला जी सुरुवात झालेली होती ती अटल वाजपेयी सरकारच्या काळामध्ये झालेली होती 2002 साली। तर तुम्ही हे पण लक्षात ठेवा की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात झाली होती, म्हणजे हे पण स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे। म्हणजेच काय, सर्व योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे ओके। एवढं तुम्हाला भारतातील सर्वात लांब रेल्वे रस्ता किंवा रेल्वे रोड ब्रिजचं माहित पाहिजे तुम्हाला। ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे आसाम मधल्या, आणि हा जो आहे तो आसाम अरुणाचल प्रदेशला जोडणार आहे, दिब्रुगढ धेमाजी जिल्हा ओके। आणि याच्यामध्ये रेल्वे मार्ग सुद्धा असणार आहे आणि रोड सुद्धा असणार आहे। एवढं जस्ट 1997 2002 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यावेळीचे तत्कालीन जे पंतप्रधान होते यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे। आणि मग याचं उद्घाटन कधी झालं, याचं लोकार्पण कधी झालं, तर डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं लोकार्पण केलेलं आहे ओके। एवढं जस्ट तुम्ही या पॉइंट विषयी लक्षात ठेवू शकता। बघू पुढचा क्वेश्चन। बघा, खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूने पॅरिस मास्टर्स 2018 स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावले, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅरन खचानोव। आता कॅरन खचानोव कोणत्या देशाचा आहे, इथे तुम्हाला बघा नोवाक जोकोविच आहे, अँडी मरे आहे, राफेल नदाल आहे, तर तुम्ही हे चुकू शकतं, कॅरन खचानोव याचं उत्तर आहे। आणि एक्सपेक्टेशन होते की नोवाक जोकोविच जिंकेल, पण तो जिंकला नाही। नोवाक जोकोविच सर्बियाचा आहे, आताच आपण पाहिलं। कॅरन खचानोव जो आहे तो रशियाचा आहे ओके।
ओके, हे पण तुम्ही कंट्री पण लक्षात ठेवा, कारण देश सुद्धा विचारला जाऊ शकतो. रशियाचा खेळाडू आहे हा, आणि याने जे आहे ते नोवाक जोकोविचला हरवलेला आहे. आणि ही जी पॅरिस, आता तुम्हाला पॅरिसवरून कळालं असेल कुठे होते, तर फ्रान्समध्ये घेतली जाणारी ही स्पर्धा आहे, आणि ही वार्षिक टेनिस स्पर्धा आहे, ज्याची की सुरुवात जी आहे ते 1968 पासून झालेली आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा याच्याविषयी. आणि ऍक्च्युली एक्सपेक्टेशन होतं की नोवाक जोकोविच जिंकेल, विम्बल्डन, US ओपन जिंकलेलं होतं, मग तरी पण तो हरला. त्यामुळे कदाचित हा या क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो एक्झाममध्ये. त्याचबरोबर आपण आता थोड्या दिवसापूर्वी पाहिलेलं होतं की ऑस्ट्रेलियन ओपन, बरोबर, तर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पण आपण पाहिलेलं होतं की जी ओसाका होती जपानची खेळाडू, तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं होतं, आणि ती अशी कामगिरी करणारी जपानची पहिली खेळाडू होती. आणि तिचं हे जे होतं ऑस्ट्रेलियन ओपन, म्हणजे हे दुसरं ग्रँड स्लॅम होतं. ओके, तिनं अमेरिकन ओपन जिंकलेलं होतं, त्याच्यानंतर आता हे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेलं आहे. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. पेट्रा क्विटोवा हिला हरवून तिने जिंकलेलं होतं. त्याचबरोबर पुरुषांच्या याच्यामध्ये जे होतं ते नोवाक जोकोविच जिंकलेला होता त्याच्यामध्ये. हे पण जस्ट ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करा. त्याने नदालला हरवलेलं होतं, आणि हे त्यामुळे त्याचा जो ग्रँड स्लॅम होतं ऑस्ट्रेलियन ओपनचं, हे 7वं होतं. ते इयर पण तुम्ही 7 आहेत ते तुम्ही नोट करून ठेवा, पण जस्ट लक्षात ठेवा की 7वे होते. तुम्हाला कदाचित 5वे, 6वे, 7वे अशा काइंड ऑफ क्वेश्चन येऊ शकतो. आणि ऑल टाइम ग्रँड स्लॅमचा विचार करायचा झालं तर रॉजर फेडररचे 20 आहेत, आणि हे ज्यावेळेला नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं त्यावेळी त्यांनी त्याची 20 सुद्धा बोलून दाखवली होती मीडिया पुढे, की मला रॉजर फेडरर एवढे म्हणजे 20 टायटल मला जिंकायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जिंकायचे आहेत. मग नोवाक जोकोविचचे किती टायटल झालेले आहेत टोटल ग्रँड स्लॅम, तर हे पण तुम्हाला माहित पाहिजे. आता झालेले आहेत 15. सगळ्यात जास्त आहेत रॉजर फेडररचे 20. ओके, त्याच्यानंतर राफेल नदालचे आहेत 17, आणि त्याच्यानंतर जो आहे तो नोवाक जोकोविच 15. एवढं जस्ट तुम्हाला या क्वेश्चन मधून इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. बघू थर्ड क्वेश्चन. बघा 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, आणि तुम्हाला विचारलेलं आहे की खाली पर्याय दिलेले आहेत त्याचे. तर तुम्ही बघा, धर्म गार्डियन 2018 हा भारत आणि जपान मधील संयुक्त युद्धाभ्यास मणिपूर येथे झाला. तर पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की धर्म गार्डियन जो आहे तो भारत आणि जपानमध्ये झाला का, तर यस, भारत आणि जपानमध्ये झालाय. मणिपूर येथे झाला का, नो, मणिपूर येथे नाही, नसून झालेला तो मिझोरम येथे झालेला आहे. ओके, हा मिझोरम येथे झालेला आहे. आणि भारत व जपानमधील हा 3रा संयुक्त युद्धाभ्यास आहे. आता भारत जपानमध्ये झालाय, पण हा 3रा झालेला आहे काय, नाही, तर हा काय होता, पहिलाच होता. ओके, म्हणजे फर्स्ट होता. त्यामुळे अ पण चूक आहे, ब पण चूक आहे, म्हणजेच काय, तर दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 4 इज राईट आन्सर. आता इथे आलेला आहे, तर याच्यामधून आपण काय रिव्हिजन करू शकतो. हा मिझोरम येथे झालेला आहे, तर मिझोरम म्हटलं की तुम्हाला लगेच 53वी घटना दुरुस्ती आठवली पाहिजे, आणि त्याच्याबरोबर इयर आठवलं पाहिजे 1986, बरोबर. मिझोरम कितवं राज्य होतं हे पण आठवलं पाहिजे, 23वं राज्य. ओके, आणि हा जो आहे तो पहिला युद्धाभ्यास आहे. आणि हा तो इंडियन आर्मी आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स यांच्यामध्ये झालेला होता. जपानची राजधानी टोकियो, चलन एन. एवढं तुम्हाला याच्याविषयी याच्यामधून माहिती मिळते. इथे तुम्ही सगळ्या युद्धाभ्यासांचा सराव करणं सुद्धा एक्सपेक्टेड आहे, कराल तर वेल अँड गुड. बघू पुढे. वन लाइनर क्वेश्चन. खालीलपैकी कोणी पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची स्थापना केलेली आहे, तर बघा करण्याची घोषित केलेली आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक, RBIने केलेली आहे ही पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची स्थापना. तर पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची जी स्थापना केलेली आहे ती YM देवस्थली यांच्या समितीच्या शिफारशीनुसार केलेली आहे. ओके, याची जी घोषणा होती ती जून 2018 मध्ये झाली होती. तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, YM देवस्थली. ओके, पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री विषयी जर मल्टीलाइनर क्वेश्चन झाला तर तुम्हाला YM देवस्थली यांचं नाव, ती समितीचं नाव येऊ शकतं. आणि ही काय असणार आहे, ही एक सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरी असणार आहे. ओके, सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरी असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, तिथे जे ही एक क्रेडिट रजिस्ट्री जशी असते, तुमचं जे पत जे आहे ते त्याच्यावरून इव्हॅल्युएशन केलं जातं. सेंट्रलाइज्ड डेटा असणार आहे, ऑल कर्जदारांची जी माहिती असणार आहे ती तिथे अवेलेबल असणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, कोणत्याही कर्जदात्याला जर कर्ज देताना काय होणार आहे की त्याची जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, त्याचा जो क्रेडिट स्कोर आहे, सिबिल वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तर त्याचा जो पूर्ण स्कोर आहे त्याच्यावरून त्याला कर्ज दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे ही पूर्ण इन्फॉर्मेशन मग त्या बँकेला वगैरे सर्व अवेलेबल होऊ शकते. आणि ती ऑल ओव्हर इंडियामध्ये ती ॲज अ सेंट्रलाइज असणार आहे. त्यामुळे सर्वांची माहिती तिथे अवेलेबल असणार आहे, आणि त्या थ्रू मग ते
कर्ज देण्याला वगैरे जे असणार आहे ती माहिती अवेलेबल असणार आहे. मग त्याच्यामुळे डिफॉल्टर्स वगैरे जे असतात त्यांचं पूर्ण डेटा जो असतो तो अवेलेबल होऊ शकतो. एवढं जस्ट तुम्हाला याच्यामधून माहित पाहिजे. आरबीआय आलेलं आहे. आरबीआयची स्थापना कधी झाली? 1935, 1934 आरबीआय ऍक्टनुसार. हेडक्वार्टर कुठे आहे याचं? तर मुंबईला आहे. ओके. आणि आता आरबीआय आलेला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास. ते आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की शक्तिकांत दास हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहेत. उर्जित पटेल यांच्या जागी ते झालेले आहेत. बरोबर. आणि त्याचबरोबर जे हे होतं रघुराम राजन 23वे गव्हर्नर होते. मग तुम्हाला आता त्याच्यावरून कळेल शक्तिकांत दास कितवे होते. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी भारतीय महिला रुजू झालेले होते. तर ती कितवी भारतीय महिला आहे? पहिली भारतीय महिला. नाव काय? गीता गोपीनाथ. ओके. आणि ते दुसरे भारतीय आहेत, पहिली महिला आहे. रघुराम राजन याच्या आधी होते. हे पण जस्ट इथे तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. ओके. बघू पुढे. जागतिक लिंगभाव समानता निर्देशांक 2018 बाबत योग्य विधाने निवडा. तर बघा, जाहीर करणारी संस्था कोणती? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. राईट, फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. 149 देशांच्या यादीत भारत 108व्या स्थानी आहे. हे पण बरोबर आहे. 149 आणि 108 हे दोन तुम्हाला फोकस करायचं आहे. तर 149 देशांची यादी होती, त्याच्यामध्ये भारत 108व्या स्थानी होता. हे तुम्हाला लक्षात ठेवा, कारण 2017ला पण 108 होता. हे पण तुम्ही नोट करा. निर्देशांक काढण्याचे निकष 4 होते, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट, एज्युकेशनल, हेल्थ अँड सर्व्हायवल. तेच इथे मराठीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे बरोबर. पर्याय क्रमांक थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो राईट. या यादीत आईसलँड प्रथम स्थानी आहे. बरोबर, आईसलँड प्रथम स्थानी आहे. त्यानंतर नॉर्वे, स्वीडन, फिनलँड. ओके, हे 4 तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. आईसलँड, नॉर्वे, स्वीडन अँड फिनलँड. आणि म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 1 सर्व योग्य, हे बरोबर आहे. आता जेंडर गॅप इंडेक्स विषयी आणखीन बघू, की जसं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याला पब्लिश करतं. सुरुवात कधी झाली हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला. तर 2006. कंट्रीज 149, भारताचं स्थान 108. ओके. आता याच्याच बरोबर तुम्ही बाकीचे जे इंडेक्स आपण बघितलेत ते सुद्धा इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. जसं करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स आहे. तर आता इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 77वा स्थान आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये 78 रँक आहे. ओके, म्हणजे 77, 78 असं पण तुम्ही कोरिलेट करून लक्षात ठेवू शकता. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे. त्यानंतर आपण जेंडर गॅप इंडेक्स बघितलेला होता. एवढे सगळे जे इंडेक्स आहेत ते तुम्हाला तोंडपाठ असणं. एक, भारताचा रँक कोण पब्लिश करतं, कितवी एडिशन आहे, आणि पहिला कुठला देश आहे. पहिले 5 देश माहिती असणं खूप एक्सपेक्टेड असतं, कारण तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं की चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावा त्यांचं. ओके, बघू पुढे. बघा, स्टॅनली यांच्याविषयी विचारलेलं आहे. कॉमिक जगताचे आहेत ते महानायक. तर कॉमिक जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक, त्यांचं निधन 14 नोव्हेंबर 2018 रोजी झाले. करेक्ट आहे. स्टेटमेंट 1 इज करेक्ट. त्यांनी स्पायडरमॅन, हल्क, एक्समॅन, आयर्न मॅन, ब्लॅक पॅन्थर हे सुपर हिरोज जगाला दिले. बरोबर आहे, आपण घेतलेलेच होते. स्पायडरमॅन बरेच आहेत, स्पायडरमॅन, आयर्न मॅन, त्यानंतर थॉर, डेअर डेव्हिल, ओके, स्कॉर्लेट वॉच, म्हणजे बरेच आहेत. ते तुम्ही नोट करून ठेवा इथे, कारण हेच येतील असं नाही, तुम्हाला वेगवेगळे पण विचारले जाऊ शकतात. तर हे तर लक्षात ठेवा. त्याचबरोबर थॉर आहे, अँटमॅन आहे, हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा तिथे. बघा, थर्ड स्टेटमेंट काय, 2013 चक्र द इनविजिबल हा पहिला भारतीय सुपर हिरोजवरील चित्रपट त्यांनी बनवला. ओके, तर हे पण बरोबर आहे. त्यांचं पहिलं जे होतं 2013 मध्ये त्यांनी चक्र द इनविजिबल नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवलेला होता. म्हणजेच काय, तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर अ, ब व क योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 4 इज राईट आन्सर. बघू पुढे. बॅलन डिओर पुरस्कार 2018 बाबत योग्य विधाने निवडा. बघा, स्टेटमेंट 1, क्रोएशियाचा लुका मॉड्रिच याला फुटबॉलमधील सर्वोच्च मानाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बरोबर आहे, लुका मॉड्रिच आहे, क्रोएशियाचा आहे, आणि त्याला मिळालेला आहे, म्हणजे स्टेटमेंट 1 इज करेक्ट. यावर्षी पहिल्यांदाच महिला गटात पुरस्कार देताना नॉर्वेच्या ॲदा हेगेबर्गेन हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. म्हणजे बरोबर आहे, अदाला मिळालेला आहे आणि त्या नॉर्वेच्या आहेत. म्हणजे हे दोन तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. म्हणजे स्टेटमेंट 2 इज ऑल्सो करेक्ट, आणि पहिल्यांदाच हा महिला गटामध्ये दिला गेलेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2, दोन्ही योग्य. आता इथं लुका मॉड्रिच आलेला आहे, क्रोएशियाचा तो कर्णधार आहे, क्रोएशिया वर्ल्ड कपची उपविजेता आहे.
ओके, पण जस्ट तुम्ही नोट करा. आता बॅलन डी'ओर पुरस्कार चाललेला आहे, तर हा लुका मॉड्रिचला म्हणजे क्रोएशियाचा हा पहिलाच खेळाडू आहे की ज्याला हा बॅलन डी'ओर पुरस्कार मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे रोनाल्डो आणि मेसी यांना सोडून हा म्हणजे 10 वर्षानंतर हा दुसऱ्या खेळाडूला मिळालेला आहे. ओके, रोनाल्डो आणि मेसी दोघांना 5-5 वेळा मिळालेला आहे. लास्ट टाइमचा मिळालेला आहे तो मेसीला मिळालेला आहे, हे पण तुम्ही नोट करा, कारण तुम्हाला कदाचित लास्ट टाइमचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके, तसंच लुका मॉड्रिचला आणखीन पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉलर ऑफ द इयर मिळालेला आहे, UEFAचा प्लेअर ऑफ द इयर मिळालेला आहे, वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बॉल मिळालेला आहे आणि बॅलन डी'ओर मिळालेला आहे. असे 4 पुरस्कार एकाच वर्षी मिळणारा हा पहिला खेळाडू आहे. ओके, क्वेश्चन मधून आपण त्या क्वेश्चनच्या रिलेटेड काही जरी आलं तरी आपल्याला यावं हेच याच्यातून अपेक्षित आहे, म्हणून आपण जास्त गोष्टी कव्हर करण्याचे ते प्रयत्न करतो. आता बॅलन डी'ओर आलेला आहे. फ्रान्स फुटबॉल संघटनेकडून दिला जाणारा हा इयरली पुरस्कार आहे. 1956 पासून याची सुरुवात झालेली आहे. 2010 ते 15 मध्ये फिफा सोबत करार झालेला होता. त्याच्यानुसार हा फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर मध्ये समावेश केला गेला होता आणि तो मग त्याचं नाव फिफा बॅलन डी'ओर पुरस्कार म्हणून दिला जाऊ लागलेला होता. 2016ला जो करार संपला आणि मग परत बॅलन डी'ओर म्हणूनच तो दिला जाऊ लागला. पहिल्यांदा जो होता सुरुवातीला हा फक्त युरोपियन प्लेअरला दिला जायचा. नंतर मग 1995 पासून हा क्लबसाठी खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा याच्यामध्ये ऍड करण्यात येऊ लागलं. ओके, आणि मग 2007 पासून जगभरातल्या सर्व खेळाडूंना याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं. हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. विशेष लक्षात ठेवायचं आहे की महिलांचं पहिल्यांदाच ऍड केलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट इथे या क्वेश्चनमध्ये घेण्यामागे पर्पज होतं. ओके, विशेष काहीतरी वाटलं आपल्याला की आपण घ्यायचं. परत लुका मॉड्रिच क्रोएशियाचा सुद्धा पहिलाच खेळाडू आहे, म्हणजे विशेष याच्यामध्ये खूप सारे आहेत. त्याला 4 जे स्पेशल पुरस्कार आहेत ते एकाच वर्षी मिळणारा हा सुद्धा एकमेव खेळाडू आहे. म्हणजे या बॅलन डी'ओर किंवा लुका मॉड्रिच आणि महिला ॲडा हेगेनबर्ग हे खूप इम्पॉर्टंट याचं वाढतं, म्हणून हा क्वेश्चन इन्क्लूड केलेला आहे. बघू पुढे. वन लाइनर क्वेश्चन. ऑस्ट्रेलिया संघाने T20 महिला विश्वचषक 2018 या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाला कोणाला हरवून जिंकलेले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंग्लंडला हरवून जिंकलेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करा. आणि आतापर्यंत जास्त वर्ल्ड कप कोणी जिंकलेले आहेत महिलेचं चाललेलं आहे, तर हे चार वर्ल्ड कप जिंकलेले आहेत ऑस्ट्रेलियाने. टोटल 6 वर्ल्ड कप झाले, त्याच्यामधले 4 ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत. आणि हा क्वेश्चन घेण्यामागे रिझन काय तर बघा की ऑस्ट्रेलिया एक विजय केलेलाच आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे अलिसा हेली हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळालेला आहे आणि तिचा हजबंड ज्याला 2015ला सुद्धा हाच पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मिळालेला होता, मिचेल स्टार्क याला. म्हणजे असे हजबंड वाईफ जोडी आहे की त्यांना दोघांना सुद्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून हा पुरस्कार मिळालेला होता. आता इथे अपेक्षित आहे की तुम्ही ICCच्या रिलेटेड ज्या न्यूज आहेत आणि याच्याच मध्ये महिला वर्ल्ड कपमध्येच हरमनप्रीत कौरने पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध सेंचुरी मारलेली होती. ओके, आणि सेंचुरी मारणारी ती पहिली कर्णधार ठरलेली होती, हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा. आणि ICCच्या रिलेटेड सगळ्या ज्या न्यूज आहेत आपण दरवेळेला रिवाइज करतोच, तर आता इथे सुद्धा तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. बघू पुढचा क्वेश्चन. भारत सरकारच्या हौसला 2018 हा कार्यक्रम समाजाच्या कोणत्या वर्गासाठी समर्पित आहे? म्हणजे कोणासाठी हा कार्यक्रम हौसला 2018 केलेला होता हे विचारलेलं आहे. तर हा जो आहे तो बाल संगोपन संस्थांच्या मुलामुलींसाठी केला गेला आहे. चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यासाठी केला गेला आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 2. आता दुसरा क्वेश्चन म्हणू शकतो की हौसला 2018 हा याचं जे आहे ते ऑर्गनायझेशन कोणी केलेलं होतं? तर हे जे आहे ते महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने केलं गेलं होतं. कुठे झालेलं होतं तर नवी दिल्ली येथे झालेलं होतं. मग आता हे हौसला बाल संगोपन संस्थांच्या मुलामुलींसाठी मग त्याचा पर्पज काय हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तर याचा पर्पज आहे की एक नॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म मिळावा मुलांसाठी त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी. ओके, कारण जे बाल संगोपन संस्थांची मुलं मुली असतात त्यांचं जे हिडन टॅलेंट असतं ते नॅशनल लेवलला रेकग्नाइज व्हावं हेच याच्या मागचं पर्पज आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट ठेवलेले होते, मैदानी खेळ होते, चित्रकला, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, भाषण, लेखन असे होते ते इव्हेंट याच्यामध्ये घेतलेले होते. ओके, जस्ट तुम्हाला बॅकग्राऊंड याचं माहित असावं. हौसला मग तुम्ही ते कोरिलेट करू शकता की हौसला म्हणजे तुमचं जे विल पॉवर आहे ती वाढावी त्यांची याच्यासाठी आहे, म्हणजे लहान मुलांचं ते वाढण्यासाठी आहे. हे जस्ट तुम्ही याच्यातून असं लिंक करून तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. बघू पुढे. नोव्हेंबर 2018 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुनील अरोरा. ओके, याच्या आधी कोण होते? OP रावत. ओके, त्यांच्या जागी आता सुनील अरोरा झालेले आहेत. तर आता इथे भारतीय निवडणूक आयोग आलेला आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की कलम 324 स्थापना जे झालेली आहे 1950ला त्यांची जी नेमणूक असते निवडणूक आयुक्तांची
ती नेमणूक राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती शपथ देतात, त्यांना राजीनामा सुद्धा राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो. कार्यकाळ त्यांचा किती असतो? 65 वर्षे किंवा 6 वर्षे. त्यांचे फंक्शन्स सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला फंक्शन्स विचारले जाऊ शकतात, कारण आता निवडणुका वगैरे झालेल्या आहेत, मग त्याच्या आणि येणार सुद्धा आहेत आता, मग त्याच्यामुळे तुम्हाला याच्याविषयी विचारलं जाऊ शकतं. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या ज्या निवडणुका आहेत ते घेण्याचं यांचं काम असतं. लोकसभा, विधानसभेच्या मतदार याद्या ज्या आहेत त्या तयार करणं असतं. तर हे तुम्ही जस्ट त्यांचे फंक्शन सुद्धा करून ठेवा. प्रोबॅबिलिटी आहे की याच्यावरती क्वेश्चन नक्की बनेल. हा पहिल्यांदा एक सदस्यीय होता त्या स्थापनेच्या वेळेला, नंतर हा बहुसदस्यीय केला, परत एक सदस्यीय केला आणि परत आणि एकदा बहुसदस्यीय केलेला आहे. मग ते इयर सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे इथं. ओके, बघू पुढे. ओके, दॅट्स इट. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमंडळीच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल आणि याला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.